Hello everyone, good evening and welcome back in biology lecture. Okay, we are discussing our chapter number 2, that is the systematics of living organism, means the classification of organism or species. Okay, in last lecture we have discussed about the order of classification, means what is kingdom, what is phylum or division, what is order, what is class, then what is family, what is genus and what is species. Okay, this is the order of classification we have seen in yesterday's lecture, means in last lecture. Today we will discuss about the nomenclature, means how each and every plant and animals are identified with their unique name. Okay, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्लांट जर कन्सिडर केली तर प्रत्येक रिजन टू रिजन काय होतं, प्लांटचं नेम काय होतं, चेंज होतं त्या लोकॅलिटीनुसार किंवा लँग्वेजनुसार म्हटलं तरी चालेल की प्रत्येक एरियानुसार लँग्वेज चेंज होती. एक प्लांट एका एरियामध्ये जर एका पर्टिक्युलर नावाने जर आयडेंटिफाय होत असेल तर त्या दुसऱ्या एरियामध्ये ती दुसऱ्या नावाने काय होती, आयडेंटिफाय होती. मग थ्रूआउट वर्ल्ड जर आपण ट्रॅव्हल केलं आणि जर सेम एखादा ऑर्गॅनिझम असेल किंवा एखादी प्लांट असेल ती जर काय होत असेल पूर्ण वर्ल्ड मध्ये अपिअर होत असेल तर त्याला डिफरंट मे बी मोर दॅन 100 नाव काय होऊ शकतात, त्याच्यामध्ये अपिअर होऊ शकतात. मग ज्यावेळेस आपल्याला क्लासिफिकेशन करायचंय ऑर्गॅनिझमचं त्यावेळेस त्या नोमेनक्लेचर मध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ओके, सो टू अवॉइड दिस कन्फ्युजन ऑर मल्टी लँग्वेज नेम्स, सायंटिफिक इंट्रोड्यूस दी nomenclature of organism. Nomenclature of the organism. What is the need of nomenclature? Scientific nomenclature for the classification of animals. Okay, means there is a throughout one unique name for this particular plant or animals. त्याच्यामुळे काय होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. थ्रूआउट वर्ल्ड एखाद्या प्लांटला किंवा अॅनिमलला काय असेल, युनिक नेम असेल, त्यासाठी आपण काय केलेली, नोमेनक्लेचर सिस्टम इंट्रोड्यूस केलेली. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट वन काय, that is local name. This is not the nomenclature system. Local name, or we can say vernacular name, okay, or we can say common name. फॉर एक्झाम्पल मी आता सांगितल्याप्रमाणे जर आपण एखाद्या पर्टिक्युलर एरियाचं जर कन्सिडरेशन केलं तर त्या एरियामध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटला काय असणार आहे, एक युनिक नाम असणार आहे, त्याला काय म्हणतात, लोकल नेम, किंवा त्याला काय म्हणतात, व्हर्नेक्युलर नेम म्हणतात किंवा कॉमन नेम म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल मी जर मँगोचं एक्झाम्पल घेतलं, मँगोचं एक्झाम्पल घेतल्यानंतर मी वर्ल्ड मध्ये नाही फक्त इंडियामध्येच काय करतो त्याचं एक्झाम्पल घेतो. तर इंडियामध्ये रिजन टू रिजन किंवा स्टेट टू स्टेट मँगोसाठी काय डिफरंट नाव आहे. ओके, फक्त वेदांमध्ये जर बघितलं आपण तर वेदांमध्ये मँगोसाठी किती नाव आहेत, 50 नाव आहेत. ओके, अप्रॉक्सिमेटली 50 नाव दिलेले आहेत मँगोसाठी. ओके, हे काय झालं, त्याचं लोकल नेम झालं. फॉर एक्झाम्पल आपण मराठी लँग्वेज मध्ये काय त्याला आंबा म्हणतो, आणि सेकंड इंग्लिश लँग्वेज जर कन्सिडर केली तर इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण त्याला मँगो म्हणणार, हिंदी लँग्वेज जर कन्सिडर त्याला आम म्हणणार. म्हणजे हे काय झालं, प्रत्येक ते लोकल नेम नुसार त्याचं नाव काय होईल, चेंज. त्याला काय म्हणतात, लोकल नेम किंवा कॉमन नेम. ओके, पण हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण काय केलेलं, एक नोमेनक्लेचर सिस्टम डेव्हलप केली, त्याला आपण काय म्हणतो, सायंटिफिक नेम. सेकंड पॉइंट इज सायंटिफिक नेम. आणि सायंटिफिक नेम कडे लक्ष पण असू द्यायचं. जर लोकल नेम काय आहे, फक्त एक जनरल कन्सेप्ट आहे, त्यावरती क्वेश्चन नाहीये, पण स्पेसिफिक नेम वरती नीट मध्ये आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं सायंटिफिक नेम वरती. ओके, तर सायंटिफिक नेम म्हणजे काय असणार आहे, आता सायंटिफिक नेम. ओके, बायनॉमियल सिस्टम फर्स्ट कोण इंट्रोड्यूस केली, बायनॉमियल सिस्टम. Carl Linus. Okay, this Carl Linus scientist introduced the binomial system of scientific names. Okay, binomial system म्हणजे काय, सायंटिफिक नेम मध्ये आपण एखाद्या पर्टिक्युलर स्पीसीजला काय करतो, एक सायंटिफिक नाम देतो. बायनॉमियल म्हणजे काय, ते काय कसं दोन वर्ड मध्ये असते. ओके, त्याचे काय करायचं, आपल्याला या बायनॉमियल सिस्टमचे रूल्स बघायचे स्पेसिफिक. एखाद्या
स्पेसिसला नोमेनक्लेचर कसं करायचं, नाव कसं द्यायचं, ते काय करायचं आपल्याला मेथड बघायचे, त्याच्या स्पेसिफिक रूल्स आहेत आणि त्या रूल्स वरती काय आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी एक फर्स्ट वन काय लक्षात ठेवायचं, बायनॉमियल सिस्टम इज इंट्रोड्यूस्ड बाय द कार्ल लिनियस. ओके, नाउ सेकंड रूल इज, or we can say second point of first rule, scientific name have two Latin or Greek word. Okay, or you can say it should have, okay, it should have the two Latin or Greek words. ओके, दोन वर्ड पाहिजे आणि कोणत्या लँग्वेज मध्ये पाहिजे, लॅटिन किंवा ग्रीक लँग्वेज मध्ये पाहिजे. सेकंड रूल इज दॅट फर्स्ट जेनेरिक epithet or you can say generic name. Okay, generic epithet come first. Okay, come first and start with capital letter. And start with capital letter. आता ह्या दोन वर्ड पैकी एक्झाम्पल पण घेणार आहे, फक्त आधी रूल सांगतो. फर्स्ट दोन वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो पाहिजे तो जेनेरिक नेम पाहिजे, जेनेरिक epithet पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे लेटर स्टार्ट होईल फर्स्ट मध्ये कॅपिटल लेटर पासून स्टार्ट झालं पाहिजे. थर्ड रूल इज specific epithet come next to the generic name. Okay, come later short word, come later and start with small letter. जे सेकंड वर्ड फॉलो होईल तो सेकंड वर्ड स्पेसिसचं नाव असेल आणि जे स्पेलिंग असेल फर्स्ट लेटरची ती कोणती असेल, स्मॉल लेटर मध्ये. ओके, नेक्स्ट रूल इज, मी रूल काय करतो वरती लिहितो सायंटिफिक नेमची वरती 4 to 1. Maximum letters of the word or maximum letters of the scientific name should be between 3 to 13. मॅक्सिमम नंबर किती पाहिजे लेटरचे त्याच्यामध्ये, सायंटिफिक नेम तर त्याच्यामध्ये 13 पेक्षा जास्त वर्ड नको आणि 3 पेक्षा कमी वर्ड नको. ओके, दिस इज द फोर्थ रूल. अँड फिफ्थ रूल इज इटॅलिक अँड अंडरलाइन. द सायंटिफिक नेम जर आपण जर टाइप करत असो, पीसी मध्ये टाइप जर करत असो तर सायंटिफिक नेम शुड बी टाइप विथ इटॅलिक फॉन्ट. ओके, इटॅलिक फॉन्ट मध्ये काय केलं पाहिजे, तो टाइप केला पाहिजे. अँड इफ वी आर हँड रायटिंग द सायंटिफिक नेम देन इट शुड बी अंडरलाइन. जर हँड रिटन जर आपण नाव लिहित असो नोटबुक वरती आणि सायंटिफिक नाव जर आलं एखाद्या पॅसेज मध्ये तर त्या पॅसेज मध्ये ते वर्ड काय झालं पाहिजे, अंडरलाइन झाला पाहिजे. हे महत्त्वाचे रूल आहे, इटॅलिक अँड अंडरलाइन. टायपिंग करताना ते इटॅलिक मध्ये आले पाहिजे, जर हँड रिटन असेल तर ते अंडरलाइन झाले पाहिजे. ओके, अँड सिक्स्थ रूल इज सायंटिस्ट नेम. आणि हे वर्ड फॉलो झाल्यानंतर दोन वर्ड फॉलो झाल्यानंतर देयर इज अ नेम ऑफ सायंटिस्ट, मीन शॉर्ट फॉर्म ऑफ द नेम ऑफ द सायंटिस्ट. दीज आर द रूल्स ऑफ सायंटिफिक नोमेनक्लेचर. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल सांगतो मी. एक्झाम्पल आपण मँगोचं एक्झाम्पल घेतो होतो, तेच एक्झाम्पल. मँगो लोकल नेम आहे. ओके, आता सायंटिफिक नेम मध्ये मँगोला काय म्हणतात, मँगीफेरा
indica. Mangifera indica. Two Greek words, Mangifera first one and indica second one. Mangifera indica. First letter should be capital letter, means M should be capital and I should be small, means second word start with the small letter and first word start with the capital letter. Okay. Maximum length of the word should be 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Okay. 3, 9. 1, 2, 3, 4, 5 and 6. Means it should be between 3 to 30. Next is it should be italic or if handwritten it should be underline. आता मी handwritten केलेले आहे त्याच्यामुळे मी याला काय करत अंडरलाइन करत. ओके. आणि लास्ट नाव काय याच्यामध्ये सायंटिफिक नेम हे कंडिशनल आहे. सहावा जो शब्द हा कंडिशनल आहे. मीन्स सायंटिस्ट नेम शुड बी there. Okay. L stands for here Carl Linnaeus. Okay. Carl Linnaeus who introduced this binomial system. Okay. L stands for the scientist named Carl Linnaeus. This is the scientific nomenclature Mangifera indica. लक्षामध्ये याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 100% आहे. बायनॉमियल सिस्टम आल्यानंतर कोणी इंट्रोड्यूस केलं त्याच्यावर क्वेश्चन किंवा हे जे रूल आहे या रूल पैकी जर एखादा रूल आला तुम्हाला किंवा 4 रूल दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी एक ऑड दिलाय कोणता तरी तो पण काय करता तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. एवढे रूल काय करायचे याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. You know there is a 5 kingdom system. Okay. Classification of animal and plant or every organism is done in 5 kingdoms. Okay. Carl Linnaeus, again Carl Linnaeus is first scientist who introduced this kingdom system. Okay. This kingdom system, but he introduced only 2 kingdoms. First one is plant. Okay. Planting and second one animalia. कार्ल लिनसने जर इंट्रोड्यूस केला असता तर कार्ल लिनसने स्टार्टिंगला फक्त दोनच काय केलेले आहेत क्लास केलेले आहेत प्लांटिंग अँड एनिमॅलिया. मात्र हे सफिशियंट नव्हते कारण देर आर लार्ज व्हरायटी ऑफ एनिमल्स अँड ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन अर्थ or on the earth and there is a prokaryotic or eukaryotic animals are present. Therefore these 2 kingdom classification system is not sufficient for all organisms to classify. Okay. Therefore Whittaker scientists introduced the 5 kingdom system. Okay. 5 kingdom system. Then who is the father of 5 kingdom system? That is the Whittaker. Okay. Remember this name or this name Carl Linnaeus is only for 2 kingdoms, planting and animal, and 5 kingdom system is given by the Whittaker. Okay, this is the also question for objective type question. Who introduced the 5 kingdom system? That is the Whittaker. Okay. Then which are these 5 kingdoms? First one is Monera. Second one Protista. Third one is fungi. Fourth one is plantae, and fifth one is animalia. These are the 5 kingdoms introduced by the Whittaker. Now we will see one by one. That is Monera, Protista, fungi, plantae, and animalia.
First, Monera, Protista and fungi we will see in the same chapter, in systematics of living organism. या चॅप्टर मध्ये आपण फक्त तीनच कव्हर करणार आहे, मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगाय. कारण किंगडम प्लांटे आणि किंगडम ॲनिमलियावर आपल्याला नेक्स्ट सेपरेट चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 3 and chapter number 4 means planting and animalia. Means in this lecture we will discuss the Monera, Protista and fungi. And today's lecture we will discuss the class Monera, or we can say kingdom Monera. Okay. Now see the first kingdom, that is the kingdom Monera. And kingdom Monera are the first kingdom because they appear on the earth before the other organism. Means they are the primitive for the other organism. Means other organism are evolved from this kingdom Monera. Means kingdom Monera should be okay. Now see the properties of kingdom Monera one by one. Means kingdom Monera should be unicellular organism. Unicellular, or we can say prokaryotes, because unicellular organism is called as the prokaryotes, or we can say they are the primitives. Okay, objective type question साठी प्रत्येक वर्ड लक्षात ठेवायचं, because class Monera unicellular, prokaryotes and primitives. Okay, second one, class Monera, or we can say these organisms can appear everywhere on the earth where other organism can't sustain. Okay, एकदम एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये पण काय होतं, क्लास मोनेराचे ऑर्गॅनिझम काय करतात, सस्टेन करतात. वर्ल्डच्या इच अँड एव्हरी पार्ट मध्ये क्लास मोनेराचे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. बाकीचे ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर लोकॅलिटीनुसार, एरियानुसार प्रेझेंट आहे. पण क्लास मोनेरा हा एकच किंगडम असा आहे की इच अँड एव्हरी पार्ट मध्ये काय प्रेझेंट. इच अँड एव्हरी पार्ट मध्ये म्हणजे जिथे एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल एकदम हॉट कंडिशन आहे, ओके, व्हॉल्कॅनो टाइप मध्ये, किंवा एकदम कोल्ड कंडिशनला जर आपण पोलवर जर कन्सिडर केलं, पोल अर्थच्या पोलवर, तिथं काय एकदम कोल्ड रिजन आहे, तर त्या केसमध्ये पण प्रिमिटिव्ह काय हे म्हणजे क्लास मोनेरा एक्झिस्ट. ओके, मीन्स दे आर डायव्हर्सिफाईड, मीन्स ऑल ओव्हर दी वर्ल्ड. ओके, दिस इज द मेन कॅरेक्टरिस्टिक इन सेकंड. You can say extreme condition. Okay, next one, they are the phototrophs, or heterotrophs. What is phototrophs? Means they can make their own food, means the phototrophs, by the chemosynthesis, means by using the sunlight and chlorophyll they can produce their own food. That's why they are the phototrophs. But maximum number of class Monera organism are the heterotrophs. Okay, heterotrophs means they are dependent on the other organism for their food, and autotrophs means they can synthesize their own food, but these count is less and heterotrophs are more in number in class Monera. Okay, next one, they are very simple cell structures because these are the unicellular, means all activities are done by the cell itself, because there is no organs present for particular different task. Means they have very simple structure, unicellular structure, and there is present genetic material is DNA. Okay, genetic material present is DNA, but DNA is not a matured, or we can say DNA is not a perfectly genetic material present in Monera class. Okay, DNA is double stranded circular DNA is present, and it is not enclosed by the nucleus. Okay, or we can say there is no nucleus present, therefore this DNA does not enclosed by the nuclear membrane. Okay, that's why it is called as nucleotides.
because in unicellular there is no special nucleus is present, therefore there is no nucleus membrane, and there is DNA present is simply called as nucleotides, and this is circular double stranded structure. Okay. Also, because of unicellular property, there is no mitochondria present. Okay, remember this property: mitochondria is not present. Okay, ribosomes present, but they are mitochondria is absent. Second one, ribosomes are present very small in numbers, small in size. Okay, ribosome generally other organisms सोबत जर कंपेअर केले तर ribosome ची साइज काय स्मॉल आहे, mitochondria absent आहे. क्लोरोफिल पण काय असणार आहे? आता हे सेलचे पार्ट आहे. मी असं गृहीत करून चालतो की तुम्ही 10th ला वगैरे काय केलेले आहे, सेलचे स्ट्रक्चर बघितलेले. मग सेल ॲनिमल सेल मध्ये, प्लांट सेल मध्ये कोणकोणते जे पर्टिक्युलर एलिमेंट्स आहेत ते कोणते प्रेझेंट आहेत कोणते नाही ते फक्त मी जनरल सांगतो. ओके, नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला काय, फिफ्थ चॅप्टर मध्ये सेल स्ट्रक्चर आहे, त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोफिल, रायबोसोम्स इन डिटेल मध्ये येणार आहे. फक्त सध्या तरी किंगडम मोनेराच्या प्रॉपर्टीज साठी काय करायचं एवढं वर्ड तरी लक्षात ठेवायचे. 10th क्लास पण तुम्ही सेलचे स्ट्रक्चर बघितलेलं असणार आहे, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोफिल असणार आहे. क्लोरोफिल हे काय एक्सेप्शन आहे, कारण सायनोबॅक्टेरिया जो येणार आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल एका टाइप मध्ये प्रेझेंट आहे. मग बाकीच्या मॅक्झिमम टाइप मध्ये कारण हेटरोट्रॉप असल्यामुळे क्लोरोफिल काय नाही त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नाही. आणि इकडे काय नाही, न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट नाही, त्याच्यामध्ये डीएनए पण काय आहे, सिंपल डीएनए प्रेझेंट आहे, सर्क्युलर आणि डबल स्टँडर्ड. रायबोसोम्स आहे प्रेझेंट. ओके, रायबोसोम्स प्रेझेंट आहे पण स्मॉल साइज मध्ये प्रेझेंट आहे. एवढे पॉईंट काय करायचे याच्यासाठी लक्षात ठेवायचे. किंगडम मोनेराच्या प्रॉपर्टीज, हे फक्त काय त्याच्या प्रॉपर्टीज किंवा सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे ओके, किंवा बिहेवियर कसं आहे त्या टाइप नुसार हे प्रॉपर्टीज असतात. आता एक्सटर्नल स्ट्रक्चर नुसार म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स नुसार जर मोनेराचे आपण क्लासिफिकेशन केलं तर ते क्लासिफिकेशन आपण 4 टाइप मध्ये करणार आहे. ओके, अकॉर्डिंग टू मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर. Morphological structure. According to morphological structure, Monera are classified into 4 types. Okay, that is the first one is a coccus. Second one is a bacillus. Third one is a vibrio. And last one is a spirillum. Okay, these are the 4 types of Monera according to external structure only. एक्सटर्नल स्ट्रक्चर नुसार आपण काय केलं क्लासिफिकेशन केलं, कारण नंतर आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार किंवा त्याच्या हॅबिट नुसार, लाईफस्टाईल नुसार आपण काय करणार आहे, परत त्याचे 2 टाइप मध्ये परत क्लासिफाय करणार आहे. हे एक्सटर्नल स्ट्रक्चर नुसार क्लासिफिकेशन केलं तर कॉकस जे हे राऊंड शेपचे असतात, राऊंड शेप. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह टाइप साठी एकदम इम्पॉर्टंट आहे परत की कॉकस शेप म्हणजे राऊंड शेप मध्ये हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतील. सेकंड वन बॅसिलस, हे जे बॅक्टेरिया आहे बॅसिलस, हे बॅसिलस बॅक्टेरिया म्हणजे मोनेरा बॅक्टेरिया म्हणतो म्हणजे बॅक्टेरियाच मॅक्सिमम असतात. ओके, ही क्लास मोनेरा म्हणजे काय मॅक्सिमम काय असतात ते बॅक्टेरियाच असतात. बॅसिलस जे बॅसिलस हे रॉड शेप मध्ये, रॉड शेप मध्ये प्रेझेंट असतात. व्हायब्रिओ जे व्हायब्रिओ कॉमा शेप, ओके, कॉमा शेप किंवा किडनी शेप मध्ये प्रेझेंट असतात. कॉमा और किडनी शेप मध्ये व्हायब्रिओ प्रेझेंट असतात. आणि लास्ट वन स्पायरिलियम, तर हे स्पायरल फॉर्म मध्ये म्हणजे स्पेशल स्पायरल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. ओके, याच्यानुसार तुम्हाला हे 4 टाइप लक्षात आले पाहिजे की स्पायरल म्हटल्यानंतर स्पायरिलियम, कॉमा किडनी शेप म्हटल्यानंतर व्हायब्रिओ, रॉड टाइप किंवा रॉड टाइप जर स्ट्रक्चर असेल आपल्याला याच्यामध्ये दिलेलं डायग्राम मध्ये तर ते बॅसिलस म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि राऊंड शेप जर दिले असेल ते काय असेल, कॉकस असेल. हे एक्सटर्नल स्ट्रक्चर नुसार त्याचे क्लासिफिकेशन 4 टाइप मध्ये. ओके,
There are classification or generally Monera are classified into two classes, that is the Archaebacteria and second one Eubacteria. काही जर तुम्ही बुक बघितले तर त्या बुक मध्ये काही तीन पण क्लासिफिकेशन केले आहेत, आर्किबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. पण आपण आपल्या बुक नुसार बघितल्यानंतर दोनच क्लासिफिकेशन केलेले आहेत, आर्किबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. आणि सायनोबॅक्टेरिया युबॅक्टेरिया मध्ये काय केलेलं ते क्लासिफाय केलेले आहे. तर कारण तुम्ही जर दुसरं बुक रेफर केलं तर कन्फ्युजन व्हायला नको की मोनेरा दोनच क्लासिफिकेशन मध्ये कसं क्लासिफाय केलंय. तर आपण बुक नुसार फक्त दोनच क्लासिफाय करणार, त्याचे आर्किबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया, सॉरी युबॅक्टेरिया. आता आर्किबॅक्टेरिया म्हणजे काय ते बघायचं आपल्याला. आर्किबॅक्टेरिया, तर आर्किबॅक्टेरिया हे स्पेशल बॅक्टेरिया आहेत. ओके, स्पेशल बॅक्टेरिया बिकॉज दे आर प्रेझेंट इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. ओके, दे आर प्रेझेंट इन एक्स्ट्रीम कंडिशन्स मीन्स they can present in volcanoes, means where high temperature is present. Okay, volcano म्हणजे तुम्हाला ओके लावा, ओके त्या लावा मध्ये सुद्धा त्या टेम्परेचरला काय करतात ते सस्टेन करतात. किंवा हॉट स्ट्रीम असेल किंवा वॉटरचे जे तुम्ही हॉट स्ट्रीम बघितले गरम झाले ज्याला म्हणतो आपण ते, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात हे आर्किबॅक्टेरिया प्रेझेंट असतात. ओके, आता साऊथ आणि नॉर्थ पोल तिथे एकदम कोल्ड रिजन आहे, मायनस मध्ये टेम्परेचर आहे, तर त्या मायनस टेम्परेचरला सुद्धा हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. ओके, ह्या एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात म्हणून स्पेशल बॅक्टेरिया आहेत आणि त्यांना काय म्हणतात त्याच्यामुळे आर्किबॅक्टेरिया. ओके, आर्किबॅक्टेरिया. आणि ह्या एक्स्ट्रीम कंडिशन्स मुळे, ओके एक्स्ट्रीम कंडिशनला प्रेझेंट आहे त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात मग एक्स्ट्रीमोफाइल्स. एक्स्ट्रीमोफाइल्स का हे वर्ड तुम्ही अंडरलाईन केला तर एक्स्ट्रीम कंडिशन्सला ते सस्टेन करतात. ओके, त्याच्यामुळे काय एक्स्ट्रीमोफाइल्स त्यांना एक नोमेनक्लेचर केलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी लक्षात ठेवायचं, कारण आपण मॅक्सिमम काय करतोय ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन वर भर देतोय नीट साठी, पण त्याच्यामुळे प्रत्येक वर्ड म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतील त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. एक्स्ट्रीमोफाइल्स. ओके, असो दे आर प्रेझेंट इन हाय सॅलिनिटी वॉटर, जिथे एकदम क्षारता आहे पाण्याची, किंवा आपण काय म्हणतो सी वॉटर. तर सी वॉटर मध्ये हाय सॅलिनिटी मध्ये काय होतं मॅक्सिमम ऑर्गॅनिझम सस्टेन करत नाही. सॅलिनिटी काय पाहिजे एका पर्टिक्युलर लेवलला पाहिजे, म्हणजे क्षारता पाण्याची. मात्र ही क्षारता किती जरी असली तरी पण त्या पाण्यामध्ये काय करतात सस्टेन करतात. त्याला तर आपण सॅलिनिटी, मॅक्सिमम सॅलिनिटी जर असेल वॉटरची, क्षारता जास्त असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आर्किबॅक्टेरिया प्रेझेंट असतात. बिकॉज ऑफ दे सस्टेन इन हाय सॅलिनिटी दे आर कॉल्ड एज halomophiles. Halophiles, simply halophiles, halomophiles, halophiles. Okay, because of they present in high salinity water, they are halophiles. Or last one, okay, I have said they are present in extreme temperature condition, means high temperature condition. Okay, because of them called thermophiles. Okay, thermophiles. Why thermophiles? Thermophiles. It is thermophiles. हाय टेम्परेचरला सस्टेन करण्यामुळे त्यांना काय म्हणतात थर्मोफाइल्स म्हणतात. हॅलोफाइल्स आणि थर्मोफाइल्स आणि एक्स्ट्रीमोफाइल्स. ओके, हे तिन्ही पण लक्षात ठेवायचं आर्किबॅक्टेरियासाठी. आणि लास्ट वन म्हणजे याच्यासाठी आर्किबॅक्टेरियासाठी की ते जनरली, ओके जनरली काय असतील हे हेटेरोट्रॉप्स असतील. जे आर्किबॅक्टेरिया जनरली काय असतील हेटेरोट्रॉप्स असतील, म्हणजे फूडसाठी काय असतील ते अदर ऑर्गॅनिझमवर किंवा दुसऱ्या एखाद्या सोर्सवर काय असतील डिपेंडेंट असतील. ओके, अजून याच्यामध्ये एक बॅक्टेरिया फक्त की जनरल कंडिशन मध्ये प्रेझेंट असतो की गट्स ऑफ रुमिनंट. गट ऑफ ruminant, they are called methano. जे काऊ आणि तर आपण बफेलो वगैरे जर कन्सिडर केला म्हणजे हर्बिवोरस, मॅक्सिमम हर्बिवोरस दे आर डिपेंडेंट ऑन दी प्लांट फॉर देअर फूड. ओके, मॅक्सिमम आपण जर हर्बिवोरस जर कन्सिडर केले, आय एम टेकिंग द एक्झाम्पल ऑफ काऊ, तर सेल्युलोजच्या डायजेशनसाठी स्पेसिफिक बॅक्टेरिया प्रेझेंट पाहिजे. ओके, कशामध्ये त्यांच्या जे इंटेस्टाईन म्हणण्यापेक्षा काय गट ऑफ रुमिनंट जे असतात काऊ मध्ये, तर त्याच्यामध्ये हे आर्किबॅक्टेरिया प्रेझेंट आहे. ते आर्किबॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे सेल्युलोजचं डायजेशन होण्यासाठी. ओके, त्याच्यामुळे
यांना काय म्हणायचं मिथॅनोफाईल्स. मिथॅनोफाईल्स का? कारण मग यांनी सेल्युलोजचं डायजेशन केल्यानंतर जे काही कावडंग आहे त्याच्यापासून मिथेन गॅस काय होतो क्रिएट होतो. तर मिथेन गॅस क्रिएट होण्यासाठी मेन रिस्पॉन्सिबल कोण आहे? आर्किबॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल, त्याच्यामध्ये काय मिथॅनोफाईल्स. ओके, हा पण एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे की मिथॅनोफाईल्स कोणाला म्हणतात? आर्किबॅक्टेरिया. का? तिथे मिथेन गॅस प्रोड्यूस होण्यासाठी गॅस रिस्पॉन्सिबल असतात आणि प्रेझेंट कोण असतात? ते गट ऑफ रुमिनंट. ओके, काऊच्या इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असतात, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट. ओके, these are the all characteristics of archaebacteria. Okay, now second one, eubacteria. Okay, these are the true bacteria. These are the true bacteria. And cell all of these bacteria is made up of peptidoglycan. Okay, remember this point because for objective type question this question was asked, that is the eubacteria cell wall is made up of peptoglycan. Okay, remember for objective question peptoglycan. Okay, the eubacteria maximum number of bacteria. eubacteria जर सोडल्या म्हणजे archaebacteria जर सोडले तर मॅक्सिमम जे बॅक्टेरिया आहेत, मॅक्सिमम बॅक्टेरिया ते कोणते असतात? eubacteria. फॉर एक्झाम्पल डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया जर घेतले आपण, म्हणजे डिफरंट टाइपचे जे डिसीज होतात ह्युमन मध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोणते असतात? हे eubacteria रिस्पॉन्सिबल असतात. ओके, याच्यामध्ये परत दोन टाइप आहेत eubacteria मध्ये, हेटेरोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्स. ओके, हेटेरोट्रॉप्स म्हटल्यानंतर ते परत डिपेंडंट दुसऱ्यावरती असतील फूड साठी त्यांच्या, आणि हेटेरोट्रॉप्स म्हटल्यानंतर परत ते काय होतील? त्यांच्या फूड साठी रिस्पॉन्सिबल नसतील, कशावरती ते डिपेंडंट नसतील, ते स्वतः त्यांचं फूड काय करू शकतात? सिंथेसाइज करू शकतात. ओके, त्याच्यामुळे काय असतील परत हे हेटेरो, शॉर्ट मध्ये लिहितो मी हेटेरो अँड ऑटो. ओके, हेटेरोट्रॉप्स म्हटल्यानंतर कोणतेही बॅक्टेरिया की जे फूड साठी दुसऱ्या एखाद्या कोणत्या तरी याच्यावरती डिपेंडेंट आहे. फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल घेतलं मी कर्डचं, ओके, मिल्क पासून आपण कर्ड बनवतो. ओके, त्याच्यामध्ये काय कोणते तरी बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे की मिल्कचं कर्ड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी, तर ते बॅक्टेरिया पण काय फूड साठी दुसऱ्या कशा तरी सोर्सवर डिपेंडेंट आहे, त्याच्यामुळे त्यांना काय आपण हेटेरोट्रॉप्स. आणि ऑटोट्रॉप्स बघायचं आपल्याला. ऑटोट्रॉप्स मीन्स दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड, आणि एक्झाम्पल इज सायनोबॅक्टेरिया. Cyanobacteria. Okay, cyanobacteria are the autotrophs, means they can synthesize their own food by the chemosynthesis. Okay, and their structure is, okay, structure is like this. This is the structure of cyanobacteria. Also there is coating of membrane is present on the body of cyanobacteria, and this is called as mucilaginous membrane. Okay, mucilaginous membrane, or we can say mucilaginous sheath. Okay, this is the outer coating of cyanobacteria. Also there is heterocyst present. Heterocyst. Okay, heterocyst means for the fixation of nitrogen. Okay, आपण बघितलं नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असतात. ओके, सॉइल मध्ये फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर कोणते आपण ग्राउंडनट जर एक्झाम्पल घेतलं, ग्राउंडनट मध्ये काय असतं? नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असतात, किंवा सॉइल मध्ये जनरली नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असतात. तर त्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया काय इम्पॉर्टंट आहे. आणि हेटेरोसिस्ट हा एक ऑर्गन प्रेझेंट याच्यामध्ये किंवा एक एलिमेंट प्रेझेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द नायट्रोजन फिक्सेशन. Also in cyanobacteria there is chlorophyll A, chlorophyll B and xanthophylls is also present. Okay, they are responsible for the chemosynthesis. Chlorophyll A, chlorophyll B and xanthophylls. Okay, chlorophyll असं तुम्हाला समजलं पाहिजे. chlorophyll प्रेझेंट म्हटल्यानंतर सनलाईटच्या त्या लाईट पासून आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड पासून काहीतरी काय होत असेल? प्रोसेस होत असेल. म्हणजे कोणती प्रोसेस होत असेल? फोटोसिंथेसिस. That's why chlorophyll A, chlorophyll B and xanthophylls are present in cyanobacteria.
Okay, that's why this is called as autotrophs, because they can synthesize their own food. There is outer coating, that is the mucilaginous sheet. Second one, nitrogen fixation element, that is the heterocyst, and chlorophyll A, chlorophyll B, and xanthophylls are present on their body. This is the cyanobacteria. Okay, समजताय? दोन क्लास केले आपण, आर्किबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया म्हणजे काय असते, हे फक्त रेअर कंडिशन मध्ये एक्झिस्ट करतात, रेअर कंडिशन मध्ये. त्याच्यामुळे आपण त्याला इस्टोमोफाइल्स, हॅलोफाइल्स आणि थर्मोफाइल्स म्हटलेले आहे. आणि एक जनरल ऍप्लिकेशन होतं त्याचं की काऊ डंक मध्ये आपण त्याला काय दिलेलं आहे, रेफरन्स घेतलेला आहे त्याचा, आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, मिथॅनोफाइल्स म्हटलेलं आहे. आणि युबॅक्टेरिया म्हणजे ऑल बॅक्टेरिया दॅट कॉजेस डिसीजेस ऑर डिपेंडंट ऑन अदर ऑर्गॅनिझम मीन्स हेटेरोट्रॉफ्स. आणि एकच ऑटोट्रॉफ्स होता त्याच्यामध्ये कोणता, सायनोबॅक्टेरिया. ओके, एकच म्हणजे असं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, आपण क्लोरोफाइल्स किंवा दुसरं एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, फक्त एक एक्झाम्पल घेतलेलं आहे सायनोबॅक्टेरिया. सल्फर बॅक्टेरिया पण याच्यामध्ये काय एक एक्झाम्पल आहे, पण आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त आपल्याला काय सायनोबॅक्टेरिया दिस इसेन्स आहे. आता सगळे बॅक्टेरिया काय हार्मफुल नसतात. ओके, हे एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात घ्यायचं आहे की आता मी काय म्हटलं, डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया म्हणजे हे जे क्लास मोनेराचे बॅक्टेरिया आहेत हे काय डिसीज कॉझिंग आहे, पण त्याच्या सोबत ते काय एकदम युजफुल पण आहे. युजफुल फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं तर आपण कर्डसाठी. ओके, सेकंड वन जर आपण एक्झाम्पल घेतलं तर बेकरीमध्ये. ओके, तिथं पण काय एक इस्ट रिस्पॉन्सिबल आहे, ते पण कशाच्या क्लासमध्ये येतात, ह्या मोनेरा क्लासमध्ये येतात. ओके, ते पण युजफुल आहे. सेकंड वन, बॅक्टेरिया कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे अजून की मेडिसिन्स बनवण्यासाठी. ओके, डिफरंट टाईपचे मेडिसिन्स बनवण्यासाठी पण काय करतो आपण, बॅक्टेरिया यूज करतो. किंवा प्रोटीन्स बनवण्यासाठी, आता प्रोटीन्स बनवण्यासाठी पण काय केलं जातं, बॅक्टेरियाचा यूज केला जातो. ओके, अजून फर्टिलायझर्स मध्ये. ओके, जर फार्म मध्ये फर्टिलायझर्स मध्ये पण काय यूज करतात, बॅक्टेरिया यूज करतात. नायट्रोजन फिक्सेशन साठी पण कोण रिस्पॉन्सिबल आहे, बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे. ओके, असे डिफरंट टाईपचे यूज पण कशाचे, बॅक्टेरियाचे यूज आहेत, युजफुल. हार्मफुल कोणते असेल, फॉर एक्झाम्पल कॉलरा झालाय. ओके, अजून त्याच्यामध्ये काय असेल, टिटॅनस झालाय. ओके, कॉलरा, टिटॅनस हे जे डिसीज आहेत हे पर्टिक्युलर कशामुळे होतात, या बॅक्टेरियामुळे ऑफर करतात. ओके, म्हणजे काहीतरी युजफुल आणि काहीतरी हार्मफुल पण इफेक्ट या बॅक्टेरियाचे मीन्स क्लास मोनेराचे आपल्याकडे. आपण जसं पुढे झाला तसं आपल्याला मग डिटेलमध्ये मग बॅक्टेरियाचे कोणत्यामुळे कोणते जे यूज आहेत, कोणत्या बॅक्टेरियाचे पर्टिक्युलर कोणते यूज आहेत, कोणत्या बॅक्टेरियामुळे पर्टिक्युलर डिसीज होते डिटेलमध्ये आहे. फक्त जनरल लक्षात ठेवायचं आपल्याला की सम बॅक्टेरिया आर युजफुल अँड सम बॅक्टेरिया आर हार्मफुल. मग एक एक एक्झाम्पल जरी लक्षात राहिलं, युजफुल कुठे आहे आणि हार्मफुल कुठे आहे ते तरी सफिशियंट. ओके, समजलं. नेक्स्ट वन आपण काय करणार आहे, क्लास प्रोटिस्टा काय करू आपण फिनिश करू. क्लास प्रोटिस्टा आणि त्याच्यानंतरचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण मग क्लास फांजा काय करू, कम्प्लीट करू.